जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण पुन्हा एका नवीन गोष्टीकडे वळूया. गोष्टीचं नाव आहे शिवरात्र. शिवरात्रीचा उपास खूप जण करतात, परंतु ज्याच्या ज्याने उपाशी राहायला जात नाही ना, त्याच्याकडून एखादा उपास जर घडला ना, तर सर्वांना खूप आनंद होतो बघा. असंच जेव्हा कुंती ठरवते की भीमालासुद्धा मी शिवरात्र करायला लावेल, आणि म्हणून ती जेव्हा भीम दुर्योधनाने विष दिल्यानंतर खूप दिवस लापता होतो, दिसतच नाही, खूप शोधाशोध करूनही भीमाचा पत्ताच लागत नाही, तेव्हा ती मनोमन शंकराला प्रार्थना करते की हे महादेवा, हे भगवंता, जर माझा भीम परत आला तर मी त्याला नक्की शिवरात्र करायला लावेल आणि त्या दिवशी त्याच्याकडून पूर्ण व्रताचं आचरण करून घेईल. आता भीम परत येतो आणि परत आल्यानंतर खूप शक्तिनिशी परत येतो. मग आल्यानंतर आईला खूप आनंद होतो, कुंतीला खूप आनंद होतो की अरे, माझा भीम परत आला. मग ती त्याला सांगते की अरे, म्हणते बा, मी असं महादेवाला कबूल केलं होतं की मी तुला शिवरात्र करायला लावेन. ठीक आहे म्हणे आई, तू सांगतो, मी ते व्रत करायला तयार आहे. मग भीम शिवरात्रीचा उपवास करतो. मग आई म्हणते अरे, आज तू शिवाची उपासना करून ये. भीम म्हणतो ठीक आहे. मग तो महादेवाच्या मंदिरामध्ये जातो. गेल्यानंतर त्याला एक पात्र दिलं जाते भगवंताला अभिषेक करण्यासाठी. मग ते पात्र घेऊन तो शिवाला अभिषेक करायला जातो. म्हणतो की अरे, एवढा मोठा महादेव आणि एवढ्याशा पात्राच्या पाण्याने कसं काय याचं स्नान होईल? म्हणते हे काही योग्य नाही. मग तो काय करतो, बाजूला नदी वाहत असते, त्या नदीमध्ये आडवा झोपून जातो. नदीत आडवा झोपल्यामुळे भीम असतो महाकाय, नदीचं पाणी हे होते आणि मंदिरामध्ये घुसते. आता म्हणते शंकराला चांगली आंघोळ होईल म्हणते. मग आंघोळ झाल्यानंतर जेव्हा बेल व्हायची वेळ येते, तेव्हा 2-4 बेलाच्या पानाने काय होणार आहे म्हणते शिवाचं, म्हणून तिथं असणारं बेलाचं झाडच गदगदा हलवतो आणि ते शिवाच्या पिंडीवर तो बेल व्हायला सुरुवात करतो. आता पार्वती म्हणते, काय म्हणते शंकरा, हा तुमचा भक्त असा काय म्हणते की याने नदी थांबवून म्हणे पूर्ण मंदिर पाण्याने भरून टाकलं. आता म्हणे बेलाचं झाडच आपल्या अंगावर ठेवायला पाहतोय म्हणे. असा कसा भक्त आहे म्हणे तुमचा हा? खरंच काय म्हणे याच्या मनामध्ये एवढी श्रद्धा आहे तुमच्याविषयी की महादेव आहे म्हणून याला सर्वच गोष्टी भरपूर लागतील आणि म्हणून हा असा प्रयत्न करतोय? महादेव पार्वतीला म्हणतात, तुला याची परीक्षा घ्यायची आहे काय? चल म्हणे, तू गाय हो म्हणे आणि मी होतो सिंह म्हणे. ठीक आहे. मग तितक्यात काय होते, याची पूजा अर्चना झाल्यानंतर भीम जेव्हा मंदिराच्या बाहेर येतो, तेव्हा त्याला दिसतं की गाय जोरजोराने हंबरडा फोडत पुढे धावत आहे आणि त्याच्या मागे सिंह धावत आहे. भीम असतो, जातो आणि सिंहाला पकडतो आणि म्हणतो, नाही, आज माझ्यासमोर तू या गायीला पकडू नको आणि हिची हत्या करू नको, कारण म्हणे आज मी शिवरात्रीचा उपवास केलेला आहे म्हणे, म्हणून तू आज या गाईला पकडायचं आहे. सिंह म्हणाला, अरे, हे कसं काय शक्य आहे? ते माझं खाद्य आहे, मग माझं पोट कसं काय भरणार आहे म्हणे. त्याचं असं करा म्हणे, सिंहा, तू आज मला खाऊन टाक म्हणे. आणि असं म्हणून तो सिंहाच्या तोंडामध्ये आपलं मुंडकं द्यायला तयार होतो. हे पाहिल्याबरोबरच महादेव प्रसन्न होतात आणि तिथं पार्वती माताही उपस्थित होते. आणि खरंच तुझी भक्ती ही अनन्यसाधारण आहे आणि तुला जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, असं त्याला आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. कोणतंही व्रत आणि उपासना करायची असेल तर ती खरंच मनापासून जर केली ना, तर तिचं फळ नक्कीच भेटते. आणि त्यासाठी खूपच व्रताचरणं, खूपच उपवास आणि खूपच त्रास सहन करण्याची काही गरज नाही. तुम्ही मनापासून संकल्प केला आणि तो जर सिद्धीस नेण्यासाठी खरंच त्या मनाने प्रयत्न केले तर ते कधीही शक्य आहे. आणि म्हणून कोणताही उपवास करा, तुम्ही कोणतंही व्रताचरण करा, ते करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्यालाही त्याचा खूप त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जर केलं तर हे व्रत आपल्यासाठी योग्य होतील. आणि 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 जास्तच कडक उपास तापास केले आणि त्यामुळे आपल्या घरच्याही मंडळींना त्रास होईल आणि इतरांना जर त्रास होईल असं जर आपलं वागणूक असली तर त्या व्रतांचा आपल्यालाही काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून आता येणारा श्रावण, यामध्ये खूपच व्रत आचरण केले जातात. ते आपल्या प्रकृतीला आणि आपल्या समाजाला झेपतील असंच करून आपण आपले कार्य करूया
आणि याचा फायदा घेऊया. राधे राधे.